जर तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजेच एखादी प्रॉपर्टी घेताय, शेअर्स घेताय, म्युच्युअल फंड घेताय आणि समजा तुम्ही हे पुस्तकात दाखवायचं विसरलेत किंवा तुम्ही म्हटलात की हे पुस्तकात दाखवलं नाही तरी चालते, तर डिपार्टमेंटला काय कळणार आहे? थांबा, ही चूक करू नका. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एक डॉक्युमेंट आहे AIS, यात सगळ्या गोष्टींची माहिती असते. मग आता नेमकं काय होतं, तर ही माहिती नाही दाखवली तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या नियमांच्या जाळ्यात अडकणार आहेत आणि हेच नियम आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहेत. या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे समजून घेणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहेत की समजा जर कधी तुम्ही कुठली प्रॉपर्टी परचेस केली आहे, एखाद्या भविष्यासाठी तुम्ही केलेली असेल किंवा तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी केली असेल, पण ती तुम्ही जर कधी तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये किंवा तुमच्या ITR मध्ये जर कधी दाखवायची विसरलात किंवा कमी दाखवली तर काय होईल? तर इन्कम टॅक्सचे नियम असे सांगतायत की हा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 69 आणि नवीन ॲक्टनुसार सेक्शन 103. जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ती पुस्तकात दाखवली नाहीच किंवा जर कमी दाखवली, म्हणजे 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही 30 लाखच दाखवलेत, 20 लाख दाखवलेच नाहीयेत, तर तुम्ही या नियमांमध्ये अडकलात असं समजा. मग आता त्याच्यात तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसर जाब विचारणार आहे की ही का दाखवली नाहीये. तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही जर कधी त्याला जाब दिला नाही तर काय होईल, तर नेमकं काय होणार आहे, तर पहिली गोष्ट जाब कसा विचारणार आहे, तर तो तुम्हाला विचारणार की या इन्व्हेस्टमेंटचे एक्झॅक्टली नेचर काय, आणि ही जर कधी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल तर तुम्ही याचे सोर्सेस, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट घेतली ते पैसे आणले कुठून. बरं, हे जर कधी माहिती तुम्ही त्यांना दिली नाही तर इन्कम टॅक्स ऑफिसर तुम्हाला जाळ्यात नक्कीच अडकवणार किंवा तुमच्यावर ॲक्शन घेणार आहे, आणि घ्यायला पाहिजे, कारण की का हा कायद्याचा रूल आहे. समजा तुम्ही एक्सप्लेनेशन दिलेत आणि त्यांना ते पटले नाही तरीही ते तुमच्यावर ॲक्शन घेऊ शकता. पुढचं काय होईल ते नंतर बघूया, पण ही ॲक्शन घेतल्यानंतर एक्झॅक्टली काय होणार आहे, आता एक्झॅक्टली असेसिंग ऑफिसर म्हणा किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणा, काय लावतील आपल्याला, काय पेनल्टी लावतील का टॅक्स लावतील. तर बघा, जर अशा गोष्टी तुमच्या अकाउंट्समध्ये किंवा बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जर कधी दिसल्यात तर इन्कम टॅक्स ऑफिसर डेफिनेटली तुमच्यावर काय लावणार आहे, टॅक्स लावणार आहे. तुम्ही म्हणताल टॅक्स का लावायचं, इन्व्हेस्टमेंट तर माझी आहे, तर तिथे इन्कम टॅक्स ऑफिसर तुम्हाला सांगणार नाही, तू दाखवली नाहीये त्याला आम्ही इन्कम पकडणार, त्याला म्हणणार अनएक्सप्लेन इन्व्हेस्टमेंट. कदाचित तुम्ही त्या काळ्या पैशातनं विकत घेतली असेल, तो तुमचा काळा पैसा असेल म्हणूनच तुम्ही दाखवली नाहीये, या कारणास्तव तो तुमच्यावर काय टाकणार आहे, टॅक्स टाकणार आहे. टॅक्स किती टक्के टाकणार आहे, फ्लॅट 30%, आणि विथ त्याच्यावर पेनल्टी सुद्धा लावू शकतात. डिपेंड करतं की तुम्ही एक्सप्लेनेशन काय देता, त्याच्यानुसार पेनल्टी ही ठरते. तर मग एवढा कडक नियम इन्कम टॅक्सचा आहे, त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट दाखवायचा प्रयत्न करा. मग आता याच्यावर एक्झॅक्टली करायचं काय, तर शक्यतो जेवढी होईल तेवढ्या इन्व्हेस्टमेंट ट्रान्सपरंट लेवलवर दाखवत राहा. काही होत नाहीये, इन्व्हेस्टमेंट दाखवल्याने तुम्ही ॲसेट दाखवताय, दाखवत राहा. ब्लॅक मनींनी जी इन्व्हेस्टमेंट विकत घेताय ती कागदोपत्री आणा किंवा ते घेणं टाळा. जे वाईट दाखवता येईल ते तुम्ही दाखवा. तर अशाच काही व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करत राहा. तुम्हाला नॉलेज आम्ही देत राहू आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हे नॉलेज पोहोचवत राहा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.